हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता's क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कशा आहात सर्वजणी? मजेत ना? मी देखील मजेत आहे आणि माझी शिवणकामाची आवड ही जपत आहे. तर आज मी कटोरी ब्लाऊज शिवणार आहे. तर ते कटोरीचं माप म्हणजे ब्लाऊजचं माप आहे 38 मापाचे ब्लाऊज आता मी कटिंग करायला घेतलेलं आहे. तर ते ब्लाऊज मी ना कोणतंही पेपर पॅटर्न न वापरता, कोणत्याही पेपरचा उपयोग न करता डायरेक्टली कापडावर कटिंग ही मी करत असते. आणि हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, कारण की तुम्ही माझे सगळे आतापर्यंतचे व्हिडिओ चेक करा. त्याच्यामध्ये मी कुठेही पेपर वापरलेला नाही किंवा कधी मी कोणाला सजेशनही केलेलं नाही असं की तुम्ही माझ्याकडून पेपर पॅटर्न घ्या. म्हणजे असंच नाही, ऑनलाईनही नाही, मला जर ऑफलाईनही कोणी सांगितलं ना की मला शिकवा कर, आणि मी भरपूर जणींना शिकवलेलेही आहे, क्लासेसही घेतलेले आहेत. आणि जर मला कोणी सांगितलं ना की आम्हाला पेपर पॅटर्न वगैरे द्या, तर मी ते देत नाही. मी डायरेक्टली त्यांना सांगते, मी अशा पद्धतीने शिकवते की तुम्हाला ही पेपर पॅटर्न न वापरता डायरेक्टली कापडावर कटिंग करता आली पाहिजे. तर आपण बाकीचं आता नंतर बोलूया, त्याआधी आपण ब्लाऊज कटिंग करून घेऊया. आणि मग त्या ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर ना तुम्हाला ब्लाऊजची कटिंग कशी वाटली, सोपी वाटली, कठीण वाटली, कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात आधी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यावर सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत जाईल आणि तुम्हालाही अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायला मदत होईल. तर मी ब्लाऊज जे कटिंग करणार आहे ना ते बिना अस्तरचं आहे, कॉटनचं असं ब्लाऊज पीस आहे. आणि म्हणजे एकाच मापाचे ते आता 3-4 आहेत. पण त्याच्यातून मला आता म्हणजे बाकीचे ब्लाऊजही शिवायचे आहेत ना, म्हणून मी आता हे बाकीचे कटिंग करत नाही, हे एकच कटिंग करते, कारण की त्यांना हे द्यायचं आहे मला उद्या, म्हणून हे आता एकच कटिंग करते. आणि त्याचीच तुम्हाला आता कटिंग मी दाखवते व्यवस्थित. तर फक्त याची मापं लिहून घ्या, म्हणजे मापं कोणती असतात, कशी घ्यायची असतात ते तुम्हाला नोट करावं लागेल. किंवा जर समजा काही जणींना ना म्हणजे येतं म्हणजे पेपर पॅटर्न वगैरे त्याच्यावरून मापं वगैरे समजतात, पण असं डायरेक्टली कापडावर कटिंग करायचं म्हटलं की मग मापं लक्षात येत नाही. त्यासाठी तुम्हाला आधी फक्त मापं लिहून घ्यावी लागतील. तर आता तुम्हाला 38 मापाचे ब्लाऊज आपण जर कटिंग करत आहोत ना, तर त्याच्यासाठी लागणारी मापं बघा. सर्वात आधी जर तुम्ही वही पेन हातात, म्हणजे तुम्हाला जर अगदी व्यवस्थित मन लावून जर तुम्हाला शिकायचं असेल ना, तर तुम्ही हातात वही आणि पेन घेतलं पाहिजे, बाकीचं काही नाही. तुम्हाला पेपर वगैरे हे काही सांभाळण्याची गरज नाही. तुम्हाला मापं समजण्याची, मापं डोक्यात ठेवण्याची आणि मापांचाच फक्त अभ्यास करण्याची गरज असते, बाकी काही गरज नसते. तर सर्वात आधी आपल्याला काय मोजायचं असतं, तर ब्लाऊजची उंची. आता माझ्याकडे ब्लाऊज हे पहिल्यांदा त्यांचे ब्लाऊज हे पहिल्यांदा आले शिवायला. आणि त्यांनी मला म्हणजे ब्लाऊज वगैरे दिलं नाही. त्यांनी सांगितलं की माझं एकही ब्लाऊज, मी गावाकडे शिवलेले आहेत, माझं एकही ब्लाऊज मला व्यवस्थित बसत नाही, तर माझं अंगावरचं माप घ्या आणि त्या मापानुसार तुम्ही मला ब्लाऊज शिवून द्या. तर आता मी त्यांचं फक्त अंगावरचं माप घेतलेलं आहे आणि त्याच बेसवर मी आता ब्लाऊज शिवणार आहे. आणि त्यांनी आता म्हणजे जेव्हा ते ब्लाऊज हे येतील ना, तेव्हा ते वेअर करून तेव्हा दाखवतील ना, तेव्हा मी तुम्हाला त्यांचं ब्लाऊज दाखवेल घातल्यानंतर की ते कसं बसलं आहे. मी कोणतेही त्यांचं म्हणजे ब्लाऊज माझ्याकडे नाही आहे किंवा पेपर पॅटर्न वगैरे पण मी असे मापांचं सांभाळून ठेवत नाही. कारण की समजा आपण जर आता माझं बोलणं जास्त होतं, मग तुम्ही तेच मग अवॉइड करता की फक्त बोलते आणि कटिंग दाखवत नाही. तर मी कटिंगही दाखवते, पण त्याआधी मला समजावून सांगायला आवडतं. तर कसं आहे ना, आता जर समजा आपल्या ब्लाऊजची म्हणजे ब्लाऊजचं माप आहे आपलं 38. आणि जर समजा की आता एखादी लेडीज उंच आहे, एखादी लेडीजची हाईट कमी आहे, तर तिला म्हणजे उंच असेल तर तिला ब्लाऊजची पूर्ण उंची किती लागेल? 15 लागेल. मग त्यासाठी त्याच्यामध्ये बदल होतील. किंवा जर ब्लाऊजचं माप जर 38च असेल, पण त्याच्यामध्ये जर हाईट कमी असेल, तर कधी कधी 13 असते, 13.5 असते, कधी कधी 12.5 देखील उंची, म्हणजे उंचीनुसार ब्लाऊजची लेंथ कमी जास्त होते. कधी कोणाला जास्त असं उंचीचं ब्लाऊज आवडतं, तर कोणाला म्हणजे असं इथपर्यंत तसं शॉर्ट असं ब्लाऊज आवडतं, त्यांना जास्त ब्लाऊजची उंची आवडत नाही. असं प्रत्येक लेडीजची म्हणजे ब्लाऊजची जी हे असते ना, ती वेगवेगळी असते की त्यांना कसं घालायला आवडतं ना, त्याच्यावरही डिपेंड असतं. म्हणून आपण डायरेक्टली अंगावरून माप घेऊन प्रत्येकीचे ब्लाऊज म्हणजे मापं आपल्याला लक्षात आली ना, तर ते आपल्याला कटिंग करणं सोपं जातं. तर त्याच याच्याने मी तुम्हाला आता ब्लाऊज डायरेक्टली कापडावर कटिंग करायचं दाखवत आहे. पण बाकीचं बोलूया नंतर. मी जर बोलायला सुरुवात झाली ना एकदा की मी थांबत नाही म्हणून. आणि मैत्रीण म्हणून तुम्ही ऐकून घेत जा. तुम्हाला जर काही कमेंट्स करायचे असेल करू शकता. सपोर्ट करा, म्हणजे तुम्हालाही माझ्यासारखे ब्लाऊज डायरेक्टली कापडावर शिवता येतील. चला तर आता आपण कटिंग करून घेऊया. पूर्ण उंची, छाती, कमर घेर, पाही, दंडघेर, शोल्डर, मुंढा, गळा आणि पुढचा गळा मापा तुम्ही बघून घ्या. त्यानंतर आपण लगेच कटिंगला सुरुवात करूया, फक्त ह्या मापानुसार.
2 फोल्डमध्ये करून घेऊया. 2 फोल्डमध्ये करताना आपल्या छातीचं माप आहे 38. 38चा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे. 38चा चौथा भाग होतो 9.5 आणि त्याच्यात 2 इंच ॲड करून 9.5 अधिक 2 इंच म्हणजे आपलं 11.5. म्हणजे तेवढं चालेल बघा प्रॉपर माप. म्हणजे माप न घेता अगदी आपण ना हळूहळू एवढे म्हणजे एवढं व्यवस्थित आपलं कटिंग वगैरे व्हायला लागते ना की माप न घेता अगदी व्यवस्थित असे आपल्याला घडी वगैरे आपोआपच यायला लागते. हे झालं आपलं. घडी आपण आधी घालून घेतली. त्याच्यानंतर आपण खालच्या बाजूला अशा प्रकारे सरळ रेषा ही आखून घ्यायची. म्हणजे खाली पापड तिकडे असेल तर ते व्यवस्थित होतं. त्यानंतर आता आपल्याला उंची आपली तयार उंची आपल्याला हवी आहे 13. त्याच्यात आपल्याला 1 इंच इथे ॲड करायचं आहे. 1 इंच का ॲड करायचं, नवीन शिकणारे असाल तुम्ही, जर तुम्हाला पटकन लक्षात येत नसेल का ॲड करायचं तेही लक्षात घ्या. आपल्याला 1 इंच याच्यासाठी घ्यायचं असतं की आपलं अर्धा इंच हे शोल्डरमध्ये जातं आणि अर्धा इंच हे खालच्या बाजूला आपल्याला पट्टी लावायची असते, ती पट्टीमध्ये जातं. म्हणून इथे अर्धा गेल्यावर 1 इंच मायनस होतं आणि आपली तयार उंची ही प्रॉपर येते. त्यानंतर आपलं शोल्डर आहे 5.5 उंची झाल्यानंतर शोल्डर आपल्याला 5.5 घ्यायचा आहे. शोल्डर मुंडा हे किती घ्यायचं आहे ना याचा आपण म्हणजे चार्ट बनवून ठेवायचा असतो. त्यानुसार आपण शोल्डर आणि मुंडा हा वेगवेगळ्या मापांमध्ये वेगवेगळ्या आकार म्हणजे माप हे येतं शोल्डर आणि मुंड्याचं. हे झालं आपलं शोल्डर 5.5 आणि मुंडा आहे आपला 6. मुंड्याचं माप हे जास्त म्हणजे 5.5, 6, 6.5, 7 आणि 7.5 याच्यावरती जात नाही. कारण की जशी ब्लाऊजची म्हणजे छातीचे माप जितकं वाढेल ना तितका हा स्पेस वाढत जातो आणि त्याच्यामुळे आपोआप मुंड्याला आकार हा येत जातो. आता हे झालं शोल्डर. परत मुंडा झाला. त्यानंतर आपल्याला घ्यायचं इथे छातीचा चौथा भाग. छातीचा चौथा भाग आणि त्याच्यात हे 2 इंच ॲड केलेले असं आपण व्यवस्थित जोडून घ्यायचं. त्यानंतर कमर घेर आहे आपलं 34. 34चा चौथा भाग येतो 8.5. त्याच्यात 1 इंच टक्ससाठी आपण मागच्या भागावरचं टक्स येतो ना त्यासाठी आपल्याला 1 इंच हे एक्स्ट्रा घ्यावं लागतं. कधी कधी आपण ते 1.5 इंचही घेतो. आता आपण 1 इंच घेऊया आणि त्याच्यामध्येच परत अजून आपल्याला 2 इंच वाढवायचे आहे. म्हणजे 9.5 झाले. 9.5, 10.10 आणि 11.5 हेही माप आपलं सेम येणार आहे. हे झालं आणि आपल्याला फिटिंग व्यवस्थित बसली पाहिजे म्हणून आपण या बाजूला अर्धा इंच असं आतल्या बाजूला अशी मार्किंग करून घ्यायची. म्हणजे कमरेला ब्लाऊज हे अगदी व्यवस्थित असतं. आता मी व्हॉइस ओव्हर करणार नाही, मी डायरेक्टली त्याच्यावर बोलते कारण की घरात आता छान अशी शांतता आहे, सर्वजण झोपलेले आहेत. अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला द्यायचं आहे मुंड्याला आकार. मुंड्याला आकार देताना आपण मागच्या बाजूसाठी तिरकस अशी 1.5 इंचावर मार्किंग ही करत असतो. 1.5 इंचावर याचा आपण असा मध्य काढायचा. अशा प्रकारे इथे आपलं जे मार्जिन आहे ना मार्जिनपर्यंत आपली सरळ रेषा असते आणि मार्जिनच्या पुढेही अशी मुंड्याचा आकार हा आपला येत असतो. दिसतोय का व्यवस्थित बघा. आणि जर आपल्याला याच्यावरच मी तुम्हाला आता सांगते, जर आपल्याला पुढच्या भागाची जर मार्किंग करायची असेल ना तर ती कशी म्हणजे आतमध्ये किती हवी असते आपल्याला, इथून आपल्याला अजून अर्धा इंच ती आतमध्ये घ्यायची असते. इथून अर्धा इंच आतमध्ये घेतल्यावर इथे जो आपला भाग येतो ना इथे आपण जो अर्धा काढतो ना तिथे जाऊन आपल्याला ह्याच्या 2 रेषा असतात ना पुढच्या हे एवढं आतमध्ये घ्यायचं असतं. हे आतमध्ये घेऊन आपल्याला इथपर्यंत असा हा आतल्या बाजूचा आकार हा इथपर्यंत आणि इथेही आपल्याला सरळच घ्यायचं असतं. हा झाला आपला आतल्या बाजूसाठीचा आकार आणि हा बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा. आपण आता हे फक्त बॅक साईड काढत आहोत आणि याच्यावर आता गळा रुंदी आपण देऊया 2.5 इंच. 2.5 इंच गळा रुंदी आणि 9.5 गळा उंची, कारण की आपल्याला तयार गळा हा आपला 9 इंचाचा पाहिजे. आणि इथे आपण 3 इंच रुंदी देऊया गळ्याची. इथे आपल्याला हवा तो आकार आपण देऊ शकतो. हे झालं आपलं बॅक पार्ट कटिंग आणि ड्राफ्टिंग. आता आपण हे व्यवस्थित कटिंग करून घेऊया. आपल्याला बॅक पार्टची कटिंग करायची आहे म्हणून आपण 1.5 इंचावर जी मार्किंग आहे ना त्याच्यासाठी आपण कटिंग करणार. आणि ते आपल्याला गळ्याचा पार्ट हा कटिंग अजून करायचा नाही आहे, तो मी स्टिचिंग करतानाच कट करते. तेच आपण अर्धा इंचावर जाऊ. अर्धा इंचावर जी मार्किंग केली होती ना तीही कट करून घ्यायची व्यवस्थित.
हे झालं आपलं बॅक पार्ट कटिंग. तर हा बॅक पार्ट असा उचलून साईडला ठेवायचा आणि परत जसं आहे ना आपलं, आपण जसं टू फोल्ड केलेलं आहे ना तसंच टू फोल्ड आपण असं जास्त सरकवून घ्यायचं. एकदा परत आपण माप चेक करून बघायचं, कमी तर नाही झालेलं ना, आपल्याला 12 पाहिजे आहे. त्याच्यावर आपल्याला काढायचं आहे फ्रंट पार्ट. फ्रंट पार्ट कसा काढायचा, म्हणजे जास्त आपलं कापडही त्याच्यात यूज होत नाही. हा जो आपल्या गळ्याचा जो पार्ट आहे ना, गळा रुंदी, त्याला आपण म्हणतो गळा रुंदी. ही जी असते ही गळा रुंदी असते, ही गळा उंची असते. तर ही गळा रुंदी जिथपर्यंत आहे ना तोच पार्ट आपण असा फोल्ड करून घ्यायचा. तोच पार्ट असा आपण सेम हा पार्ट आपला जो आहे ना गळा रुंदीचा, हा असा फोल्ड करून घ्यायचा, सरळ असा सरळ फोल्ड करून घ्यायचा. आणि इथे आपण अर्धा इंचाची अशी मार्जिन ठेवू. अर्धा नाही, फक्त 2 रेषा ठेवल्या ना, हे बघा एवढं असं अशी मार्जिन ठेवायची. म्हणजे ही आपल्याला आयपट्टी हुकपट्टीसाठी ठेवायची असते. ही पट्टी ठेवून सर्व बाजूने आहे तशीच मार्किंग ही करून घ्यायची आहे. मुंड्यापासून मार्किंग करायला सुरुवात करूया. बघा अशा प्रकारे ती सरळ इथे गळ्याचा आकार आहे असं पण ॲज इट इज मार्किंग करून घ्यायची. आणि हा पार्ट आता साईडला ठेवून द्यायचा. त्यानंतर आपला कुठे आपल्याला कमी करायचा आहे सर्वात आधी, तर आपल्याला मुंड्याचा हा आतल्या बाजूचा आकार द्यायचा आहे. तिथे आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची. इथे ही फक्त 2 रेषा असं आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. इथून सरळच घ्यायचं आहे. फिटिंगच्या इथे जर आपण कमी जास्त केलं ना की मग नंतर पुढे फिटिंग करताना आपल्याला ते काहीतरी चुकतंय असं वाटू लागतं. हे बघा हा आपला बॅकचा मुंडा होता आणि हा इथे आपण फ्रंटसाठी मार्किंग केलेली आहे. त्यानंतर हे आहे तसंच. आणि गळा आहे आपला पुढचा 6.5, ते 6.5 वर मार्किंग करून घ्यायची. आणि इथून आपल्याला 1.5 इंच आणि इथून 2 इंच अशी मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला याच्यातून योगपट्टी ही काढायची असते. तर ही योगपट्टी आपल्या वापरात येत नाही. अशा प्रकारे आपण हे जोडून घ्यायचं. इथे जी आपली मार्जिन आहे 2 इंचाची ही अशीच ठेवायची. इथे ही 2 इंचाची मार्जिन. आणि ह्या मार्जिनपासून इथे जितकं माप येत आहे ते माप आपल्याला असं इथे मध्ये काढायचं आहे. किती आले हे माप, हे 3.5 आलेलं आहे. तर इथे जितकं आहे ना तितकंच आपल्याला इथे थोड्या वरच्या भागावर इथे आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तर ही मार्किंग आपली आहे कटोरीसाठी. आणि इथून आपण मुंड्यातून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आणि इथे 1.5 इंचावर गळ्याच्या भागापासून आपल्या 6.5 इंचाचा गळा आहे. त्या गळ्याच्या मार्किंगवरून वरच्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला असा कटोरीचा, आपण इथे कटोरी जॉईन करणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला इथे कटोरीचा आकार हा द्यायचा आहे. म्हणजे इथे हा आपला साईड पार्ट निघाला. तर आपण व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची. आपल्याला इथपर्यंतच कटिंग करायची आहे, फक्त हे खालचा पार्ट आपल्याला कटिंग करायचा नाही आहे. अगदी कमी कापडामध्ये आणि अगदी व्यवस्थित असं कुठेही पेपर पॅटर्न ठेवायचं आपल्याला. म्हणजे इथे ठेवू तिथे ठेवू हे असं करावं लागत नाही. बघा बघू शकता आपला साईड पार्ट किती छान निघाला. इथे आपलं बॅक आणि हे साईड पार्ट असतं. आपला मुंड्याचा पार्ट हा इथे 1/2 इंचावर गेला. हे इथून आपला 1/2 इंच असं योगपट्टीमध्ये जाईल. त्याच्यानंतर आपली इथे खाली योगपट्टी येणार.
आणि ते अगदी व्यवस्थित असं बघा साईड पार्ट आहे ना, कुठेही आपल्याला काही कमी जास्त करायची गरज पडणार नाही आहे. तर हे आपले 2 पार्ट तयार झाले. आता आपण तिसरा पार्ट काढूया. तिसरा पार्ट म्हणजे तो आपल्याला काढायचा आहे योगपट्टीचा. योगपट्टी काढताना 3.5 आणि 3 इंचाची आपल्याला अशी पट्टी ही काढायची आहे. तर सर्वात आधी आपण इथे 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. योगपट्टी नंतर काढूया, कारण की आपल्याला याच्यावर डबल योगपट्टी घ्यावी लागेल, कारण की हे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे म्हणून. तर त्याआधी आपण आता कटोरी काढून घेऊया. कटोरी काढताना आपल्याला 38 मापाची आहे कटोरी, म्हणून आपल्याला 9 इंचाची कटोरी ही घ्यावी लागेल. 9 इंचाची कटोरी म्हणजे बघा आपल्याला 9 इंचाचा बॉक्स हा घ्यायचा आहे. 9 इंचाचा बॉक्स तयार हा घ्यायचा आहे. 8.5चा घेऊया आपण, कारण की त्याचा छातीचा भाग हा म्हणजे जास्त नाही आहे, कमी आहे म्हणून आपण ते 8.5 घेऊया. 8.5 आणि 8.5 असा आपण बॉक्स तयार करून घ्यायचा. 8.5 आणि इथूनही 8.5. हा 8.5चा बॉक्स आपला तयार झालेला आहे. नंतर आपल्याला इथून ह्या बाजूने आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे. ह्या बाजूने 2.5 इंचावर आणि ह्या तिसऱ्या बाजूने 2.5 इंचावर. 1, 2 आणि 3 बाजूवर आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे, चौथ्या बाजूवर नाही. आणि आपल्याला इथून त्याचा मध्य काढायचा आहे. म्हणजे याला आपण ना भूमितीसारखं A, B आणि C असं बनवू शकतो. मग आपल्याला कळेल A वर 2.5 इंचाने मार्किंग, B वर 2.5 इंचाला मार्किंग, C वर 2.5 इंचाला मार्किंग आणि A आणि C चं मध्य काढायचं आहे. आपल्याला भूमिती जर आपण शिकलेलो असेल ना, तर आपल्याला छान असं पटकन लक्षात येतं. आणि इथे तिरकस रेषा जोडून घ्यायची, इथेही तिरकस रेषा जोडून घ्यायची. आणि हा पार्ट जर आपल्याला डायरेक्टली आकार द्यायला जमत नसेल, तर आपण काय करायचं, आपला हा जो आपला साईड पार्ट आहे ना, तो पार्ट आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तो पार्ट ठेवून घ्यायचा. अशा प्रकारे आपण आकार द्यायचा असतो. तर मला त्याची काही गरज पडत नाही, म्हणून मी डायरेक्टली आकार देते. अशा प्रकारे आपला हा कटोरीचा आकार हा दिला गेला आहे. आणि आता ही एक कटोरी आपण बस तशी कटिंग करून घ्यायची. आणि ते गळ्याचा आकार हा द्यायचा असतो, अगदी छोटासा असा. हा गळ्याचा आकार दिला गेला. आणि ते आपल्या हे 1.5 इंचाचे दिले जाते. तीन इंच उंची, 1.5 इंच उंचीचे असे टक्स आपले दिले जातील. आणि मग त्याच्यानंतर आपली कटोरी ही अशा प्रकारची दिसेल. बघू शकता. अशी कटोरी तयार झालेली आहे. आता आपण योगपट्टी काढूया. योगपट्टी आपल्याला बिना अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला सिंगल नाही तर डबल ही काढायची आहे. त्यासाठी आपण असा फोल्ड करून घ्यायचा. आपल्या कमरघेर आपलं जितकं आहे ना, त्याचा चौथा भाग अधिक 2 इंच, म्हणजे कमरघेर आहे आपला 8.5 अधिक 2, 8.5, 9.5, 10.5 आणि अर्धा इंच आळपट्टी उपपट्टीसाठी, म्हणजे ही 11 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे. 11 इंचावर मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला 3.5 घ्यायचं आहे. आणि ह्या बाजूला 3 इंच.
तर आपण डायरेक्टली इथून क्रॉस करायचं नाही. आधी आपण अशी सरळ रेषच आखून घ्यायची आहे. त्यानंतर हे जे इथे 3.5 घेतले ना, तिथून आपल्याला इथे 3.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे आणि तिथून हा आपल्याला असा तिरकस पॉईंट घ्यायचा आहे. म्हणजे आपली योगपट्टी ही व्यवस्थित दिसते होती. हा इथे तिरकस का घ्यायचा असतं तर आपण इथे जे कटोरीला आपण टक्स दिलेला असतो ना, तर टक्स पॉईंट प्रॉपर इथे येतो आणि इथे तो असा कटोरीचा आकार असा दिसल्यामुळे ना कटोरी आपली एका साईडला अशी जास्त तिरकस असते, म्हणून इथे हे परफेक्ट बसतं. झाली आपली योगपट्टी. आता ही योगपट्टी आपली सिंगल नसून ही डबल आहे, म्हणजे आपण 4 फोल्डमध्ये ठेवलेलं होतं. ही योगपट्टी झाली. आता आपल्याला काढायची आहे स्लीव्स. स्लीवची उंची आपली आहे 7 इंच. त्याच्यात आपल्याला 1.5 इंच ॲड करायचं आहे. 7 अधिक 1.5 7 अधिक 2 ॲड करूया आपण त्याच्यात, कारण की आपल्याला 1.5 इंचाची ही पट्टी, हे बिनास्तरचं ब्लाऊज आहे म्हणून आपल्याला इथे 1.5 इंचाची पट्टी घ्यावी लागते आणि इथे आपल्याला अर्धा इंच मार्जिनसाठी लागतं आणि आपली तयार बाही आपल्याला पाहिजे 7 इंचाची, म्हणजे 7 अधिक 2 9 इंचाची आपल्याला अशी उंची घ्यायची आहे बाहीची. बघा अगदी सोप्या पद्धतीने बाहीची कटिंग करायची मी दाखवते तुम्हाला. सर्वात आधी आपण बाहीची उंची बघूया. किती येणार आहे आपली उंची? 7 अधिक 2 म्हणजे 9 उंची. तर छातीचा चौथा भाग म्हणजे 9.5 येणार आहे. 9.5 इंच इथे मार्किंग करून घ्यायची. 9.5 आणि इथे आपल्याला 3 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. 3 इंच. दंडघेर आहे आपला 11.5. 11.5चा अर्धा तो 5.6, म्हणजे आपण 6च घेऊया. 6 आणि 2 इंच मार्जिनचे. 1.5 इंचावर आपल्याला इथे तिरकस घ्यायचं. आपल्याला फोल्ड आतमध्ये जाणार आहे म्हणून इथून आपल्याला अशा प्रकारे तिरकस जोडून घ्यायचं. इथे आपलं आहे 2 इंच मार्जिनचे. तरी आपण असंच 2 इंचावर करून अशा प्रकारे बाहीचा आकार हा द्यायचा आहे. ही झाली आपली अगदी 2 मिनिटात बाहीची कटिंग. तर कशी वाटली तुम्हाला कटिंगची पद्धत तर ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर तुमच्यापर्यंत जर माझा व्हिडिओ आला असेल ना, तर तुम्हाला जर त्याचा फायदा नसेल तर तुमच्या मैत्रिणींना, बहिणीला, आईला, ताईला, कोणालाही जर त्याची गरज असेल, त्यांनाही जर त्यांचं काम सोपं व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही जर लाईक केलं, कमेंट केलं तर तो व्हिडिओ ना म्हणजे दुसऱ्यांपर्यंत, अजून ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. आणि ते 1.5 इंचावर अशी एक साईडची बाजू आपण अशी 1.5 इंचावर सरकवून आपल्याला इथे असा हा पुढच्या भागासाठी आपल्याला आकार हा देता येतो. हे बघा, हा पुढच्या भागाला आकारमधून एवढा हा निघालेला आहे. आणि ही आपली बाही ही तयार झालेली आहे. बाही, योगपट्टी, बॅक पार्ट. आता याच्यातून जी ही पट्टी निघणार आहे ना, याच्यानेच आपण आयपट्टी आणि हुकपट्टी तयार करणार आहोत. म्हणून ती आताच कटिंग नाही करायची, नंतर कटिंग करायची. आणि हे आहे, काय झालं आपलं, बाही, योगपट्टी, बॅक पार्ट, कटोरी, साईड पार्ट. हे आहे साईड पार्ट. आणि आता जे हे आपलं फॅब्रिक उरलेलं आहे याच्यातून आपण जेव्हा आपण मशीनवर शिवायला बसू ना, तेव्हाच आपण त्याच्यातून पट्ट्याच्या आपल्याला काढायच्या आहेत त्या काढायच्या. ही झाली आपली ब्लाऊजची डायरेक्टली कापडावर कटिंग. कशी वाटली ब्लाऊजची कटिंग तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही जर आधीपासून माझे सबस्क्रायबर असाल आणि तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तरीही कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, कारण की मी प्रयत्न करत आहे तुमच्यापर्यंत माझ्याकडे जी कला आहे अगदी सोप्या पद्धतीने ती तुमच्यापर्यंत पोहोचावी. आणि माझ्याही म्हणजे यूट्यूबच्या जर्नीला थोडंफार असं हातभार लागावं तुमच्याकडूनच पूर्णपणे. मी जी मेहनत करत आहे ना त्याला तुमच्याकडून ते सपोर्ट मिळावा त्यासाठी. आणि तुम्हालाही माझ्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग बघायला मिळेल, शिकायला मिळेल त्यासाठी. तर आणि जर आता जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदा जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल ना, तर तरीही तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा. म्हणजे कसं असतं ना, तुम्ही जर व्हिडिओला फक्त लाईक करायचं असतं, तिथे लाईकचं बटन असतं, लाईक करायचं असतं जर व्हिडिओ बघितला तर. आणि
ते लाईक केल्यावर ना तुमच्या जरी नसेल ना कामाचा तरी मग जर तुम्ही लाईक केल्यामुळे त्याला त्या व्हिडिओला रीच मिळतो आणि मग तो व्हिडिओ ज्याला गरज आहे ना तिथपर्यंत तो व्हिडिओ पोचतो आणि मग तो तिथपर्यंत पोचल्यावर मग त्यांनाही जर म्हणजे आमच्यासारख्या म्हणजे लेडीज अशा असतात ना भरपूर ज्यांना घरी बसून काहीतरी करावंसं वाटतं ना तर त्या म्हणजे नेहमी स्क्रोल करत असतात की कुठे आम्हाला शिवणकाम सोप्या पद्धतीने दिसेल. कितीही जर मीही आत्तापर्यंत म्हणजे मलाही अगदी व्यवस्थित असे ब्लाऊज शिवता येतात ना तरीही मी स्क्रोल करत असताना जिथे बघते जिथे काही शिकण्यासारखं असते ना तिथे मी थांबून नक्की बघते, नक्की व्हिडिओला लाईक करते आणि जर मला काही प्रश्न असेल किंवा आवडलं असेल ना तरी मी कमेंट करून सांगते. तर प्रत्येक स्त्री हे शोधत असते की काहीतरी छान आपल्याला शिकण्यासारखं मिळावं असं. तर ही माझी पद्धत जर तुम्हाला जर काही शिकण्यासारखी वाटत असेल किंवा जर आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारची कटिंग स्टिचिंग बघायची आहे, काही कुर्ती ड्रेस वगैरे काही बघायचे असेल ना तर ते कमेंट करून सांगा. तर चला तर व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि आता बाय बाय, गुड नाईट. आता हे ब्लाऊज मी सकाळी स्टिच करणार आहे. जर तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तर मी म्हणजे मी आता हा व्हिडिओ सकाळी अपलोड होईल आणि त्यानंतर जर तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तुम्हाला ह्या ब्लाऊजची स्टिचिंगही अगदी व्यवस्थित बघायची असेल तर मी नक्की याचाही व्हिडिओ घेईन आणि तुम्हाला ती स्टिचिंगही अगदी व्यवस्थित अशी दाखवेल. कारण की जर तुम्ही जर नवे शिकणारे असाल ना तर त्यांना गरज ही लागतेच. म्हणजे जर कटिंग केली आहे तर ती कुठे जोडायचं, कुठे व्यवस्थित फिटिंग करायची आहे याची गरज ही लागतेच. म्हणून जर तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओही बघायचा असेल तर मी स्टिचिंगचा व्हिडिओही तुम्हाला दाखवेल आणि तशा प्रकारे तुम्हीही कटिंग स्टिचिंग करून बघा. आणि चला तर बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.